ठाण्यातील वर्तकनगर येथील साईबाबा मंदिराचा वर्धापन दिन दुसऱ्या दिवशी मान्यवरांसोबत लाखो भाविकांनी साईबाबांचे घेतले दर्शन। प्रतिशिर्डी म्हणून ख्याती असलेल्या वर्तकनगर येथील श्री साईबाबा मंदिराचा भव्य वर्धापन दिन सोहळा मंगळवारपासून उत्साहात सुरुवात झाली। श्री साईनाथ सेवा समितीच्या वतीने साईबाबा मंदिराचा वर्धापन दिन सोहळा दिनांक 5 ते 7 डिसेंबर दरम्यान आयोजन करण्यात आले आहे। उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार प्रताप सरनाईक, माजी खासदार संजीव नाईक, ज्येष्ठ माजी नगरसेवक हनुमंत जगदाळे, सुहास देसाई, भरत चव्हाण, धनंजय सिंग व इतर मान्यवरांनी साईबाबांचे दर्शन घेतले। तर उत्सवादरम्यान परवापासून विष्णुयाग यज्ञ व पूर्णाहुती, भजन तसेच यावेळी साईलीला हा भक्तिगीतांचा कार्यक्रम संपन्न झाला। तसेच श्री साईनाथ सेवा समितीच्या वतीने समितीला वेळोवेळी कामात सहकार्य करणारे व विविध क्षेत्रातील गुणवंतांच्या समितीच्या वतीने सन्मान करण्यात आला। यावेळी साई स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले। यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बळीराम नईबागकर, कार्याध्यक्ष मंगेश नईबागकर, विश्वस्त हरिमाळी, समितीचे उपाध्यक्ष अशोक सुर्वे आणि अशोक हिरानंदानी, खजिनदार बबन बोबडे, सचिव सुरेश महाडिक, उपसचिव विकास झगडे, मिलिंद नईबागकर, अपर्णा जाधव, प्रवीण रोठे, विश्वस्त नंदकुमार साळवी व संस्थेचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते, भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते। साईंच्या दर्शनार्थ येणाऱ्या भक्तांना लाडू प्रसाद वाटप करण्यात येत आहे, तर महाप्रसादाचेही भाविक भक्त मोठ्या संख्येने लाभ घेतात। मंदिराचा व आजूबाजूचा परिसर नयनरम्य देखावा व रोषणाईने उजळून निघाला आहे, तर मंदिर परिसरात जत्रेचेही आयोजन करण्यात आले आहे। सदर उत्सवाबद्दल अधिक माहिती साईनाथ सेवा समितीचे कार्याध्यक्ष मंगेश बळीराम नईबागकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। एक फोटो याचबरोबर माही सूचन जांभळे आज साईबाबांच्या या दरबारामध्ये आम्ही आशीर्वाद घ्यायला आलेलो आहोत त्यांच्या या एकंदरीत प्रेरणेमधून। तर मला आठवतं की आम्ही कॉलेजमध्ये असतानापासून या ठिकाणी त्या पालखीच्या निमित्तानं, हवनाच्या निमित्तानं दर्शन घ्यायला येत होतो। आणि आज मी 95ला महापौर झालो, 2009ला खासदार झालो। सर्व याच्यामध्ये श्रद्धा आहे बाबांची। आणि बळीभाई नईबागकरजी आणि त्यांची पूर्ण टीम खूप चांगला। आज बघा सुवर्ण आणि चांदी, सोने आणि चांदी याचं मिश्रण करून ही सर्व आरस झालेली आहे। मला वाटतं आता पुढची शेकडो वर्ष हे आरस ही या ठिकाणी जी काही सजावट आहे ही आपल्याला बघायला मिळेल। साईनाथ सेवा समितीतर्फे आज ज्यांचे सत्कार झाले आहेत, हे सतत वर्षभर जे व्यापारी वर्ग आहे, तसेच जे खेळाडू आहेत, जे व्यापारी वर्ग आहे, तो सतत आम्हाला नेहमी म्हणजे या 37 वर्षामध्ये त्यांचाही हातभार आम्हाला लाभला होता। तसेच जे आमचे खेळाडू आहेत, स्विमर्स म्हणजे जे लहान वयोगटातील मुलं आहेत, त्यांचा सुद्धा इथे सत्कार करण्यात आला। कारण आपल्या साईनाथ सेवा समितीच्या माध्यमातून खेळाडू म्हणजे सांस्कृतिक तसेच आपण प्रत्येक वेळेस या सर्व लहान मुलांना जेथे जेथे हे जातात तेथे त्यांना आपल्या संस्थेच्या मार्फत मदत केली जाते। शैक्षणिक ह्याच्यामध्ये सुद्धा आपण एक बालवाडी काढलेली आहे, तेथे सुद्धा 40 मुलांना आपण मोफत शिक्षण देत आहोत।
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. दिव्यात रस्त्यावर फेरीवाले बसवता आणि रस्त्याकडील वाहने मात्र उचलता. आधी दिव्यात नागरिकांना पार्किंग सुविधा द्या. ठाकरेंच्या शिवसेनेचे रोहिदास मुंडे यांची वाहतूक विभाग व पालिकेकडे मागणी. दिवा शहरात पालिका व पोलीस प्रशासनाने पार्किंगची व्यवस्था केलेली नाही, मात्र रस्त्यावर फेरीवाले बसवून ठेवले आहेत. दुसरीकडे आपली वाहने रस्त्याकडेला पार्क करणाऱ्या नागरिकांच्या गाड्या मात्र पोलीस येऊन उचलत असल्याने नागरिकात संताप असल्याचे सांगत ठाकरेंच्या शिवसेनेचे दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी दिव्यात पार्किंग सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. दिवा शहरात एकाही रस्त्याला पालिकेच्या माध्यमातून किंवा वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून पार्किंगची सुविधा उपलब्ध नाही. खरे तर रस्त्याच्या कडेला नागरिकांना पार्किंग उपलब्ध करून देण्यात आली पाहिजे, मात्र दिव्यात रस्त्याच्या दोन्ही बाजूला फेरीवाले बसवण्यात आले आहेत आणि रोड टॅक्स भरणाऱ्या नागरिकांना मात्र वाहने पार्क करायला जागा नाही. कामाला जाणाऱ्या नागरिकांनी आपली वाहने पार्क केली तर ती उचलून नेली जातात. दिव्यात एकतर तुम्ही पार्किंग उपलब्ध करून देत नाही आणि रस्त्यावर फेरीवाले बसवता, मग सामान्य नागरिकांनी त्यांच्या गाड्या पार्क कुठे करायच्या असा प्रश्न रोहिदास मुंडे यांनी विचारला आहे. पालिका व पोलीस प्रशासनाने दिव्यात लवकरात लवकर पार्किंग सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी मुंडे यांनी केली आहे. दिव्यातील लोकसंख्या ही 5 लाखाच्या वरती आहे. दिवेकरांनी वारंवार मागणी केलेली आहे की दिव्यातील हे फेरीवाले पहिले हटवा, परंतु दिव्यातले फेरीवाल्यांकडून हप्ते घेतले जातात. फेरीवाल्यांकडून 30 रुपये हे वसुली केले जातात, परंतु याकडे महापालिकेचं दुर्लक्ष आहे. त्यातच ट्रॉफिकची समस्या ही दिव्यातील बिकट आहे. RTOकडे दिव्यात वारंवार मागणी करण्यात आली की दिव्यात ट्रॉफिकचं समस्या भरपूर प्रमाणात आहे, पार्किंग सुविधा नाही आहे. आज दिव्यातील जनता ही सामान्य जनता आहे आणि इथे रोजगार करणारी लोक राहतात. त्यामुळे सकाळी कामाला जाताना ते आपल्या दुचाकी ह्या स्टेशन परिसरात पार्क करत असतात, परंतु आज कित्येक दिवस पाहिलं जातंय की दिव्यातल्या ज्या 2 व्हीलर आहेत ह्या RTOकडून उचलल्या जातात, त्या मुंब्र्याला नेल्या जातात. हा नाहक त्रास दिव्यातील नागरिकांना सहन करावा लागतो. RTOने पहिले दिव्यातील पार्किंग सुविधा द्यावी, हे महापालिकेने पहिले हे फेरीवाले हटवावे, त्यानंतर ह्या लोकांवरती कारवाई करावी, परंतु तसं होत नाही. आम्ही वारंवार RTOकडे मागणी केली असता ते सांगतात की आमच्याकडे मनुष्यबळ नाही आहे. मग तुमच्याकडे मनुष्यबळ जर नसताना मग ह्या गाड्या उचलण्यासाठी तुमच्याकडे मनुष्यबळ येतं कुठून? म्हणजे यात काही आर्थिक घोडं तुमचं दडलं आहे का, हे दिवेकरांना हा संशय आहे. त्याच्यामुळे RTOने ह्या कारवाया अगोदर बंद कराव्या. त्यांनी अगोदर दिव्यातील लोकांना पार्किंगची सुविधा उपलब्ध करून द्यावी आणि ही ट्रॉफिकची समस्या ही ट्रॉफिकची समस्या दूर करावी, त्यासाठी RTO नेमावे. त्यानंतरच दिव्यातील दुचाकींवरती कारवाई कराव्या, अन्यथा दिव्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उग्र आंदोलन करण्यात येईल. टी
PJSB सौर शक्ती कर्ज. गो ग्रीन. करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणारे खरे महानायक. ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांचे प्रतिपादन. शिक्षणाचे महत्त्व काय असते हे त्या काळातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ज्ञात झाले होते. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणारे खरे महानायक आहेत, असे प्रतिपादन ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी केले आहे. सामाजिक संस्था ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ आणि ठाण्यातील पत्रकारांच्या वतीने ठाणे महापालिकेच्या पत्रकार कक्षात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. त्यावेळी देशमाने यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या कार्यक्रमाला ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, विशेष सरकारी वकील रेखा हिरवाळे, उपायुक्त भिरारी, उपायुक्त उमाकांत गायकवाड, ठाणे महानगरपालिकेचे विधी सल्लागार काळे, जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे आदी उपस्थित होते. आणि तिथे उपस्थित आदरणीय मान्यवर आणि उपस्थित सर्व मांजरेकर सर सर इथे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी एकत्र आलो. ठाणे ग्रामीण जिल्हा आहे. वस्तुस्थिती अशी आहे की बाबासाहेबांचं कार्य जे आहे ते या भारतातल्या प्रत्येक घटकासाठी फायदेशीर आहे. आणि महिलांच्या बाबतीत म्हणाल तर मॅटर्निटी लिव्ह पासून आज पदाधिकारी आहे त्या सर्व संस्थांतर्फे आज विनम्र अभिवादन करतो आणि पुढे सर्वांनी आपलं पुष्पगुच्छाने बाबासाहेबांना अभिवादन करावं एवढी विनंती करतो. आरोग्य अधिकारी अजितदादा नेहमीच सह्याद्रीसारखे डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मागे उभे राहिले. पण आव्हाड यांनी अजितदादा यांचा कायमच तिरस्कार, दुस्वास, द्वेष केला. ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मागे नेहमीच सह्याद्रीसारखे ठामपणे उभे राहिले. पण जितेंद्र आव्हाड यांनी कायमच अजितदादांचा तिरस्कार, दुस्वास, द्वेष केला आहे, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर जिल्हा समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला. डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी काल मध्यरात्री अजितदादांचे चित्र ट्विट केले होते. तेव्हा ते त्यांनी कोणत्या अवस्थेत केलं होतं हे माहीत नाही, पण त्यांनी अजितदादांना लवासा प्रकरणी, सिंचन प्रकरणी डिफेंड केल्याचा दावा केला आणि आपण कोणावरही व्यक्तिगत टीका करत नाही असे म्हटले. मुळात डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांना त्यावेळी महाराष्ट्रात प्रसिद्ध व्हायचे होते. टीव्ही चॅनलवर आपला TRP वाढवायचा होता म्हणून ते प्रतिक्रिया देत होते. परंतु अजितदादा पवार हे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री असताना 2009 ते 2014 साली आव्हाड यांच्या कळवा मुंब्रा या मतदारसंघात सर्वाधिक निधी दिला. त्यामुळे आव्हाड यांच्या मतदारसंघात विकासाची कामे झाली आहेत. व्यक्तिगत टीका आव्हाड यांनी नेहमीच केली आहे, पण जेव्हा त्यांच्यावर टीका होते तेव्हा ते बिथरतात, असे आनंद परांजपे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. टीका केलेली आहे. माननीय राजसाहेब ठाकरे यांचा चेहरा कशा प्रकारे दिसतो हे आपण काही वर्षांपूर्वी बोलला होता. विधान परिषदेच्या उपसभापती माननीय नीलमताई गोरे यांनी किती वेळा आपल्या साड्या बदलल्या, अशा प्रकारचं आपण विधान केलं होतं. किरीट सोमय्या व त्यांच्या पत्नी मेघा सोमय्या यांना संडासातनं पैसे खाल्ले, अशा प्रकारचे आपण वैयक्तिक आरोप केले होते. आणि सर्वात घाणेरडा प्रकार आपण केला होता ज्यावेळेला चिक्की घोटाळा झाला होता. त्यावेळेला तो चिक्की घोटाळा दाखवण्यासाठी आपण चिक्की खाताना कशा प्रकारे वेडीवाकडी तोंड केली होती पंकजा मुंडे यांच्याबद्दल, हे जरा आठवा. त्यामुळे आपण महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांवर अत्यंत घाणेरडी,
खालच्या पातळीची टीका आपण केलेली आहे. आज आपण म्हणालात की माननीय अजितदादांसाठी मी वारंवार टी व्हीवर गेलो. मी आपल्याला आठवण करून देतो की 2009ला ज्यावेळेला आपण पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आलात त्यावेळेला सर्वात जास्त निधी आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी तत्कालीन उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार, जे त्यावेळेला राज्याचे अर्थमंत्री होते, यांनी आपल्याला दिला. आपण जो डंका वाजवता की कळवा मुंब्रा मतदारसंघाचा येऊन विकास बघा, हा निधी 2009 ते 14 मध्ये सर्वात जास्त हा माननीय अजितदादा पवार साहेबांनी आपल्याला दिला. मागच्या वेळेला ज्या वेळेला आपल्यावर विनयभंगाची केस झाली होती आणि आपण अत्यंत खचून गेला होता, धैर्य सोडलं होतं, त्यावेळेला हेच माननीय अजितदादा पवार 3.5 तास आपल्या बंगल्यावर आपली समजूत काढण्यासाठी आले होतात. आपण राजीनामा आमदारकीचा दिला होता आणि आपलं खचलेलं मनोधैर्य उंचवण्यासाठी अजितदादा 3.5 तास आपल्या घरी येऊन बसले होते. ठाण्यात मेट्रोच्या क्रेनवरून कोसळून कामगार ठार. ठाण्यात मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचे काम सुरू असताना क्रेनवरून कोसळून कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी पूर्व द्रुतगती महामार्गावर RTO कार्याजवळील मेट्रो स्थानकाखाली घडली. धनंजय गोपाळ चौहान, वय 30, राहणार कोलशेत, मूळचा उत्तर प्रदेश असे मृत कामगाराचे नाव आहे. घटनास्थळी वागळे एस्टेट पोलिसांनी धाव घेऊन अपघाताची चौकशी सुरू केली आहे. यामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. दरम्यान मेट्रो 4 मार्गिकेच्या निर्माणादरम्यान यापूर्वी अनेक अपघात झाल्याची नोंद आहे. काही महिन्यांपूर्वी मेट्रोचा पत्रा अंगावर पडून एका महिलेचा मृत्यू झाला होता. पोलीस स्टेशनला खबर मिळतात आम्ही सध्या ठिकाणी पोहोचलेलो आहे. जखमीला हॉस्पिटलला घेऊन गेलो आहे. आता पुढील त्याचं नाव आणि तपासात निष्पन्न झाल्यानंतर तुम्हाला पुढची कारवाई कळतो. 30 वर्षाचा योग असेल. तर एकच होता, दुसरं कोणी समजलेलं नाही. माहिती मिळालं त्याच्या पायाला तर सेफ्टी बेल्ट दिसत होता. अजून कारवाई करू लेकिन घटनाएं तो बहुत सारी हुई. आज भी जब भी हमको पता चला कि यहाँ पे एक कामगार गिरा हुआ है, उसका मृत्यु हुआ, हमें यहाँ पे आने के बाद ये पता चला कि वो कामगार काम करते समय सेफ्टी बेल्ट उसने पहना था, लेकिन किस तरह से पहना था, उसको कौन सी ट्रेनिंग दी गई थी और किसके अंडर सुपरविजन में वो काम कर रहा था. क्योंकि 2 कामगार ऊपर थे. यहाँ पे ना कोई इमरजेंसी एम्बुलेंस है, ना कोई सुपरविजन है. उस कामगार का जब वहाँ पे नीचे गिर गया, उसे उठाने के लिए या एम्बुलेंस लेके हॉस्पिटल पहुँचाने के लिए कोई भी अधिकारी वर्ग आगे नहीं आया. उसकी वजह से उसकी तड़फड़ के जांच चली गई. आज इसके जिम्मेदार जो भी है, वो लेबर कॉन्ट्रैक्टर हो या वो अधिकारी हो, वे सदोष मनुष्य वध का गुना जरूर दाखिल होना चाहिए. मुझे की पहली बात नहीं है. श्री साईनाथ सेवा समिती, वर्तकनगर, ठाणे. श्री साईनाथ मंदिराचा 37वा वर्धापन दिन उत्सव मंगळवार दिनांक 5 डिसेंबर ते गुरुवार दिनांक 7 डिसेंबर या कालावधीत साजरा होणार आहे. उत्सवाचे मुख्य आकर्षण श्री साईबाबांचे सुवर्ण सिंहासन असणार आहे. मंगळवार दिनांक 5 डिसेंबर रोजी सुवर्ण सिंहासन उद्घाटन भक्तार्पण सोहळा आयोजित केला आहे. तसंच मंगळवार दिनांक 5 डिसेंबर 2023 रोजी जनकल्याणार्थ श्री विष्णू याग यज्ञ आयोजित केला आहे. गुरुवार दिनांक 7 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 3 वाजता श्री साईंच्या पवित्र पादुकांची भव्य मिरवणूक निघेल. तरीही सर्व साई भक्तांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी विनंती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री बळीराम नैबक्कर सर्व साई भक्तांना करत आहेत. दर्शनासाठी दिनांक 7 डिसेंबर 2023 रोजी मंदिर अहोरात्र उघडे राहील.